पुढे वाडातर आणि वाडातर क्रॉस करून आपण पुढे येलो म्हणजे आता आपण जामसटला आपले पायलट आहे. आता सध्या तुषार शिंगरे ना शिंगाडे, तर मग तुषार असा आता सर आपल्या साईडची नवला देवी आणखी आली, महाकाळ असा सोबत आपल्या साईडची ट्रॅव्हल्स आली, साई आली आणि असेच बाकीच्या अजून आले असत. तर आपण आता हे घेतलं आणि मग पुढे चाललो. चला आपण आता पुढे जाऊया. आपल्या समोर असा रामेश्वर, स्वामी रामेश्वर, आणि या स्वामी रामेश्वरची हीच बघा जे नाव त्यांनी लिहिलं आहे ना, ते नाव LED लाईट्समध्ये असा. हे बघा समोर आहे दुर्गा माऊली आणि ही महाकाळ. आता जर का बघितलं जे निघणारा वेस्टेज आहे ते सरळ नाल्यात सोडले जातात. आजूबाजूची जमिनीची सुपीकता गेली असा, ऐसरल्या पिकांचा नाश झालेली असा, ऱ्हास झाली असा, जमिनीची सुपीकता गेल्यामुळे पिकांवरती परिणाम झालेला असा, ऐसरला येणाऱ्या उत्पादनावर परिणाम, लोकांच्या स्वास्थ्यावरती परिणाम, आरोग्यावरती परिणाम झालेला असा. एवढा असून देखील कोकणकर ह्या गोष्टीसाठी जो लढता असा ना, तो खरोखर फक्त लढता असा, पण मग ते का पाठिंबा आपल्याच नेत्यांचो नाही. साई पूजा रस्ता तयार नाही झाला, पण मग टोल नाको तयार झालो आधी. सानवी आहे बघा, फुल छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही गोष्टींचं पान घेतलं किंवा त्यांचे जरी विचार घेतल्याने ना ह्या लोकांनी तरी चालतील, पण फक्त नाव जे आहे ना त्यांचा छत्रपती हेच नाव भरपूर मोठं आहे. आज आपल्यासोबत सोनं असं बघायचं झोपलो अगदी गरीबासारखं हां, पर आमचो ह्यो गरीब नाही होय ना, आमचो गनिम आहे. नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे आपण पेट्रोल पंपावरती, आपला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असा थैसर असो. आता डिझेल भरतो लावू आणि मग पुढच्या वाटेक आपण पाठसून येता कसं आणि वाटच्या आपल्या कडेन जाता यमुनेच्या कडनी करत. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. गाडी बघा 1 आणि 2 काय फरक हा तो तुमका जाणवलो असा. तर मग आपण याच गाडीसोबत आज चाललो गावी चाललो, म्हणजेच आपण निवडणुकीसाठी थांबला होता. निवडणूक वगैरे झाल्या, त्याच्यानंतर मग रिझल्ट लागलो. रिझल्टच्या नंतर मग आता आपण आपल्या गावात चाललो, कारण मग आपले पेशंट ह्या कारणाने असत की आपण जे आयुर्वेदिक मेडिसिन जे केलं ना, म्हणजेच आपण निसर्गोपचार केंद्र जे चालू केलं, तर त्या निसर्गोपचार केंद्रात आपले पेशंट जे असतात ना ते रेग्युलरचे पेशंट असतात आपल्याकडे. त्याच्यात पॅरालिसिसवाले असतात, काही कॅन्सरवाले पेशंट असतात, ही आपली खास ट्रीटमेंट असतात. याच्यानंतर डायबिटीज आणि ब्लड प्रेशरवाले काही पेशंट असतात ज्यांचा संधिवात म्हणजेच वाताचे त्रास आहेत, किंवा त्याच्यात वातामध्ये बरेच प्रकार असतात. त्याच्यात पण आमवात असतात किंवा जळवात असतात, संधिवात आहे, अजून वात प्रकृती जी आहे ना ती आहे, किंवा पित्त आहे, कफ प्रकृती आहे, ह्या अशा प्रकृती आहेत. त्या आजारांचे आयुर्वेदिक औषध आपण देतो, म्हणजेच उपचार देतो. यासाठी आपले गावी काही पेशंट असतात, ते गावचे पेशंट तर रेग्युलर करतोच, पण मुंबईचं असणारे पेशंट आपण अटेंड करूसाठी मुंबईत येतो. आणि मग ऐसरनं आता ते पेशंट अटेंड करून झाले आणि आपण चाललो, कारण बरेच दिवस आपला क्लिनिक बंद असा. सोबतच आपले आता मेडिकलच्या काही ऑर्डर्स असतील, तर मग ह्या सगळ्या कामातून आपण वेळात वेळ काढून पुन्हा आपण ह्यो पण वेळ देतो. तर मग हे सगळं मॅनेज जे करतो ना त्याच्यात नुसती तारंबळ होता. असू दे, तो भाग वेगळा असा. पण मग आज आपण पुन्हा आपल्या गाडीसोबत चाललो गावी. तर मग ह्यो प्रवास कसं होता, आपल्या कुटुंबातले प्रवासी कसे आहेत, आणि हे तर आपले रोजचेच असत. मग ते प्रवासी आणि त्यांच्यासोबत आपण आजचा प्रवास कसं होतं तो बघूया. चला तर मग ह्या प्रवासाचा तुम्ही पण आनंद घ्या, मजा घेशाल अशीच असा आशा. आपल्या गाड्या ह्या सोबतच असतात, मागे पुढे येतात आणि सोबत चाललो. तर आपल्या कुटुंबातल्या ह्या सदस्यांना तुम्ही ओळखत नाही असं होणारच नाही.
तर चला आता फक्त डिझेल भरूसाठी थांबलेत. ऐसरना डिझेल भरलो की मग आपण आपल्या वाटेक लागलो. चला आपले सीट होते येणारे, त्याच्यामुळे मग आपण थांबलेलो. आता त्या पण सीट आल्या आणि आपण चाललो. आता पुढे बघूया, तुमका पुढे अजून दाखवते, ती एक मजा असा. बंटी असा आणि बंट्यासोबत आपलं सोने असा. ए सोनो, हे लाडू, हे लाडू इलं बघा आता आपल्यासोबत. ह्या वेळेस आपल्या प्रवासात लाडू असा आपलं सोनू. मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा बघितला होतास तेव्हा आमचा मॅजिक होता सोबत, पिटू होता आणि आमचा न्यू होता ह्याच्यासोबत. आज आता चाललो हां. तर मग हो तर असणारच प्रवासात. आता ते का जरा प्रवासाची मजा घेऊ दे. तोंड बाहेर काढून बघता हवा खाता आणखी खैसरनं चाललो खय चाललो. डोळ्याकला नुसतं वाईच वाचलो हा डोळो. हां हो बघा, मारामार केलं नाही. हिरो बनता नंतर होय, नको थे हिरो बनता होय ना सोन्या. ए सोन्या खाली बस, बस खाली बस, खाली बस, बस 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 खाली बस. चला तर मग बंटी असा आपल्यासोबत आज या प्रवासात. आणि सध्या टुर्नामेंट असं ना, टुर्नामेंटसाठी चाललो. भाजी मार्केट मस्त भरला असा आहे सर. अरे वा खूपच छान. आणि बाजार भरलो असा आहे सर. खोनी येत असा आपण. तर ही असं आपली लक्ष्मी महाकाळ ट्रॅव्हल्स, आपल्या हक्काची गाडी. आता सध्या असा डोंबिवलीत हैसरना प्रवास आपला सुरू होणार असा. आणि मग पुढे बघूया की आपल्यासोबत कोण असत आणि हो प्रवास कसा होता तो. चला आपल्यासोबत बघूया अजून कोण कोण असत ते. नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे आपण पेट्रोल पंपावरती, आपला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असा थैसर असो. आता डिझेल भरतो लाव आणि मग पुढच्या वाटेक आपण पाहतो. आपल्यासोबत आपले रोजचे मेंबर असत, म्हणजेच आपले पवार असत आज. तर पवार असत झाला 15चा आकडा झाला 166. चाललो आता हे बघा. बरं कोणीचं पेट्रोल पंप जो हे असा ना हैसर CNG तर असाच. आणि पवार बसले गाडी सीटवरती आणि आता पुढे आपण चालूया. सीट जे उतरले होते ना ते आता बसतील फटाफट आणि आपण आपल्या वाटेक लागेल. पाठसून येता येता कसं आणि वाटच्या आपल्या कडेन जाता यमुनेच्या कडनी करत अर्ध्या फ्रेममध्ये येलो होता ना. मग अर्ध्या कशा पूर्ण फ्रेममध्ये घेऊया. बघा माणसाक ओळखतास ना, या आपल्या कुटुंबाच्या सदस्याक नाही ओळखत असा होणार नाही. चला दिनेश इलो गाडी घेऊन इलो. पाठी गाडी तकडे लावल्या नसा. आता ती नंबराक लागतली. आजूबाजून आपण चलतला दोन्ही जुळे बहिणी असं ते, ही गाडी आणि ती गाडी. चला आता पुढे जाऊया ना. हॅलो हॅलो आज पाहिजे असं तर होत नाही. आपण सध्या असं कोणी पलावा क्रॉस करून तळोजा मार्गात पकडला आहोत. तळोजातनं आपण बाहेर पडणार आहोत ते सरळ कळंबोलीत बाहेर पडलो की मग आपण पनवेल वगैरे करत सरळ पळसवा फाटा आणि आपलं रेग्युलरचं रूट म्हणजेच गोवा महामार्ग चालेल. जसं संध्याकाळ होतं तसं आभाळ आपल्या छटा सोडत जातं. आभाळ जर बघितलं तर आभाळ वेगवेगळ्या छटा सोडतात. आता संध्याकाळची अजूनच अगदी मोहक होत आहे. आपण गावच्या ठिकाणी वगैरे गेलो समुद्राच्या किनारी जेव्हा क्षितिजाकडे वगैरे बघतो तेव्हा आभाळांची रंग सोडलेले असत. त्याने आपलं मन अगदी भारावून जातं. आणि निसर्गाच्या ह्या आपण सानिध्यात जेव्हा असतो तेव्हा एक वेगळीच अनुभूती मिळतात, सुख मिळतात डोळ्यांना काही वेगळंच प्रकार. आपण आता हे सगळं पुढे जाऊया.
तळोजातून बाहेर पडू आपण ते कळंबोली आणि पुन्हा तेसरा कसे असणार ते बघूया. आपल्यासोबत असणारे आता आपले कुटुंबातले जे मेंबर्स असतात म्हणजे सदस्य असतात ते बघूया कोण कोण. अख्खा ट्रॅफिक करून ठेवलेलं असतं आणि ह्याच्यात ट्रॅफिकचं कारण काय माहिती आहे का? हैसर असतात जनरली 2 लाईन, पण आज हे जे कारवाले आहेत ना तर ह्यांनी ही जी डबल लाईन लावलेली, तर ही डबल लाईन लावल्यामुळे आज ट्रॅफिक झालं असं भरपूर. हे बघा, आणि ही भरपूर मोठी लाईन असतात. वाहतुकीचे जे नियम पाळले नाही जात ना त्याने होणाऱ्या ह्या समस्या असतात. आणि जसं मगाशी आपण बघितलं की ॲम्ब्युलन्स होती, एखाद्या रुग्णात घेऊन जाणारी इमर्जन्सी सर्व्हिसेसवाली असणार, तर ती इमर्जन्सी सर्व्हिसेस या अशा गोष्टींमुळे खूपच त्रासात जातात. त्यांना जे अडथळे लागतात त्याच्यात एखाद्याची जीवात हानी होण्याची पण शक्यता असते. ह्या गोष्टी सगळ्या आपण सगळ्यांकाच माहिती आहे, पण तरी देखील कोणी नियम पाळत नाहीत. जर हेच नियम पाळले गेले तर जीवन किंवा ही जी वाहतूक आहे ना ही पण सुरळीत होईल. पण जे का ते का लागलेली असता घाई आणि जो तो फक्त आपलाच बघता, दुसऱ्याच्या दुःखाचा काहीच ते का लेना देणं नसता, दुसऱ्याच्या जीवाची काहीच पर्वा नसता. आणि ह्याच गोष्टींमुळे अपघात होणे किंवा काही जण त्यांच्या जीवाक मुक्तात त्या कारणात त्यांचं पण जो सहभाग असता आणि तेच कारणीभूत असतं. परंतु ह्या गोष्टी अंगात असे कोण लावून घेत नाहीत. बघा समोर दिसता याच जागी जेव्हा आता आपण जी एखादी रुग्णवाहिका ते बघितलं, त्याच रुग्णवाहिकेत यांच्यापैकी जर कोणाचे नातेवाईक असतील किंवा जेव्हा स्वतः असतील तेव्हा त्यांना त्याची कळ लागता, किंमत समजता. पण मग अशा गोष्टी समजून मग त्याच्यात फायदा होतो. काही गोष्टी जी नियमात जर आपण राहिला तर मग ते आपल्याच फायद्याचे असतात. नियम बनवलेच आहेत की जेणेकरून गोष्टी सुरळीत राहाव्यात म्हणून. आज आपल्यासोबत सोनं असं बघायचं. हां झोपलो अगदी गरिबासारखं. हां पर आमचो हो गरीब नाही हा. होय ना, आमचं गनिम साधो दिसणारो ह्यो साधो नाही हा, सोदो असा आमचो. हा सोन्या, तुका समजतं मी तुझ्याबद्दल बोलतोय. राग आला सोन्या, राग आला तुका? हो रे. हे बघा मारामारी केल्यानं ती डोळ्यात बघा काय लावून घेतल्या ना. तुला नाही बोलत मी, लाडू आहे ना तू आमचं. हा लाडू आहे रे तू. हा हा चल जाऊया बाहेर. हे बघा डोळ्यात जे लावून घेतलं ना ते आता सध्या दाखवतंय. हे बघा डोळ्यात लावून घेतलं नाही, मारामारी करू 1 नंबर. सोन्या तुका नाही बोलत मी, ते दुसऱ्या बोलतोय. चला जेवण वगैरे झालं आणि आपण आता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघालो. जेवण झाल्यानंतर मग थोडंसं भारी वाटतं, म्हणजे जरा ओशाळ्यासारखं वाटतं. पोट वगैरे भरला की त्यांना पुढे चालतात. आता बघूया आपण आपला आता प्रवास कसं होता. पण मग आपल्यासोबत असणारे आपले रोजचे पायलट, आपले मेंबर म्हणजेच आपल्या कुटुंबातले सदस्य, त्याच्यात आज आपल्या गाडीसोबत असत पवार, जसं मी तुमका दाखवलं आहे. तर मग आपल्यासोबत पवार असत. पवारांच्या सोबत आपला प्रवास कसं होता ना तो बघूया. होय ना प्रवास. मग पवार आणि आपले जे सहकारी सगळे कुटुंब असत, तर मग ह्या कुटुंब अजूनपर्यंत एकजुटीन एक भावकीसारखा राहता आणि हे सगळ्यात चांगली गोष्ट असा. तर मग आज सध्या पवार असत, पण मग पवार पुन्हा नंतर पॅकेजला जाणार. पवार मागे आता पॅकेजला पुन्हा गेला होता ना तुम्ही. हां तर मग आपले पॅकेज चालूच असत. तर आपले पॅकेज एक सांगणं आहे की देवदर्शनाचे आपले पॅकेज जे चालतात ना ते महाकाळ आपल्या ट्रॅव्हल्सच्या नावानंच पुढे असतात. म्हणजेच आपले महाकाळवाले आपले खायचे इकडचे डोंबिवलीने आपला जो पॅकेज होता तो इकडचा उज्जैन ओंकारेश्वरचे पॅकेज ते आपले रेग्युलरचे असतात. आणि त्याच्यासोबत अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर असतात ना. हां तर मग अयोध्या, काशी, साऊथचे ट्रेन. हां
तर मग हे असत त्यातले आपले खास देवदर्शनवाले कुठले असतात आपले पॅकेज? देवदर्शन आपले 11 मारुती, 11 मारुती, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, हां, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा, हो, नरसोबाची वाडी झालं, हे झालं. हां. आणि उज्जैनवाले? उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, त्यानंतर अयोध्या, काशी, मथुरा अयोध्या, काशी, मथुरा आणि साऊथ. आणि साऊथ. मध्ये पूर्ण येतं. तिरुपती, श्रीशैलम, रामेश्वरम, कन्याकुमारी, मैसूर, तर आपलं हे मीनाक्षी देवी, मीनाक्षी देवी, मद्रास, मद्रासवाले. म्हणजे हे सगळे साऊथचे पण पॅकेज झाले. तर मग एवढे सगळे 15-16 दिवसाचे पॅकेज आहे. अच्छा, हे पण 15-16 दिवसाचे पॅकेज. तर मग ह्या पॅकेजबद्दल जर तुमका माहिती हवी असाल तर मग आपल्या जे महाकाळ ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे डोंबिवलीचा, तर त्याचा ॲड्रेस आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला असतात. तरी देखील मी ह्या व्हिडिओमध्ये तुमका त्याचे पण डिटेल देत आहे. जर तुमका ह्या पॅकेजची म्हणजेच देवदर्शनाक जर जायचं असाल या अशा ठिकाणी, तर मग जरूर कॉन्टॅक्ट करा. तुमचे जे देवदर्शन असतात ना ते सुखकर आणि अगदी सोप्या सरळ पद्धतीने करून देण्याची जबाबदारी ही आमची असतात, म्हणजेच महाकाळ ट्रॅव्हलची. तर या कुटुंबातले आपले हे मेंबर असतात आज आपल्यासोबत, त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतलं. आणि आता आपण पुढच्या प्रवासात पुन्हा लागलो. तर पुढचा प्रवास बघूया आपला कसा होता तो. ह्या पुढच्या प्रवासात म्हणजे अशीच रोजची जशी मजा येतात तशीच आपली ही देखील एक वेगळीच मजा असतली. चला आपण पुढच्या प्रवासात लागूया. सध्या रस्त्यांचे काम चालू असत. हे मानगाव, इंदापूर वगैरे सगळं क्रॉस केल्यानंतर मग पुढे हे अजूनपर्यंत सिग्नल हो मानगावाला आता. तर मग पुढे बघूया आपला कसं प्रवास होता तो. या प्रवासात लय वेगवेगळी मजा असतात. आणि आणखी थोड्या वेळाने आपल्या येणारे जे ट्रॅव्हल्स असतील ना ते आता भेटूक सुरुवात होतील. तर मग तेव्हा बघूया आपल्या कोण कोण भेटतात. चला, आपला जो मानगावचा जो रस्ता आहे ना तो मानगावचा रस्ता ऑप्शनला म्हणून बायपास चालू होणार आहे आणि ह्योच आणखी थोड्या दिवसांनी चालू होईल. या गणपतीत चालू होण्याची शक्यता होती, पण मग आता बघूया ह्या गणपतीत चालू होता की ते का अजून उशीर करतात आणि मग तो पुढे ढकलतात. कारण मग ह्या गोष्टी कशा आहेत की वर्षानुवर्ष चालत दिलेलो ह्यो प्रकल्प, ह्यो आपल्या गोवा हायवेचा जो प्रकल्प असा ना तो अजूनपर्यंत पूर्ण नाही झालो असा. एका अजून बरेच टप्पे बाकी असत. आणि मानगावच्या जे बाजारपेठ असतात ना त्या बाजारपेठेच्या काही गोष्टींमुळे याचं बायपास झालं, म्हणजे बाहेर ना गाड्या जाणार आहेत आता. हो मोठं चावामध्ये असतो. आता कधीपासून चालू होतात तो बघूया आणि त्याची काय वेगळी परिस्थिती असतात, काय गोष्टी असतील ना ते नंतर मग आपला पुढच्या व्हिडिओमध्ये बघूक मिळणार. होप सो याच्या बाकीच्या ज्या डिटेल असतील ना त्या आपल्या देवचं मी प्रयत्न करेन, काही माहिती असतात ती देऊची प्रयत्न करेन. पुढे बघूया ना आपल्याला कसा होता तो प्रवास. चला बाजार. आता हे अडाणी कोण बघा असे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही गोष्टींचं पालन केलं किंवा त्यांचे जरी विचार घेतले नाही ना ह्या लोकांनी तरी चालतील, पण फक्त नाव जे आहे ना त्यांचं छत्रपती हेच नाव भरपूर मोठं आहे की त्याच्या जर आचार विचारांनी चालले तर मग भरपूर गोष्टी आहेत, पण ते आचार विचार यांचे काहीच नसतं. फक्त नाव जे आहे ना मोठेपणासाठी वापरतं. तर विचार करा आणि ज्या महापुरुषांची आपण नावं वापरतो किंवा ज्या महापुरुषांच्या जोरावर आपण नाचतो त्यांचे थोडेसे तरी विचार घेऊ होय आपण, तर मग ते त्यांचा मान सन्मान ठेवल्यासारखा होईल. साई चालली आहे पुढे बघा आपल्या ओव्हरटेक करून चालली आहे. ओव्हरटेक MH 47 BY 9797. ही गाडी ऐसा थांबली नसती तर मग आपण बरोबर चाललो असतो पुढे एक लाईनीत त्यांच्या पुढे. समोर ही कुठली आहे रामेश्वर दिसते, स्वामी रामेश्वर असं.
स्वामी रामेश्वरने पण पुढे असा क्रॉस केला. साई गेली आपल्या, दिया गेली, दिया पण एक वेगळी गाडी असा. गणेश कृपाच्या गाड्या गेल्या आहेत. अजून येणाऱ्या समोरनं बऱ्याच गाड्या असतात. पुढे बघूया अजून कुठल्या आपल्याला भेट. समोरनं येणारी साई पूजा, ही साई पूजा विजयदुर्ग लाईनवाली असा गेली जायचं ना बघा. आता आपल्याकडे येणाऱ्या ज्या आपल्याकडून येणार आहेत ना त्या एक एक गाड्या आपल्या आता भेटतील. पुढे खायच्या अजून गाड्या भेटतात ते बघूया आपण. ही आपली येणारी गणराज इली बघा. चला, म्हणजे आपल्या गाड्या ज्या येणार आहेत ना त्या आपल्या लाईनीत असं वाटतं आता सध्या. आणि आपण सध्या जे असं ते महाड क्रॉस करून आपण घाटातच जाऊ. म्हणजे काशेडी घाटात पुढे धामणदेवी होता, धामणदेवी वगैरे जे ठिकाण आहे ना ते हे धामणदेवी ठिकाण. तर आपण घाटात असावं आणि आता येणारे आपल्या एक एक गाड्या आपल्या हळूहळू भेटू लागल्या. आपण जराशे पुढे असावं. एस टी महामंडळाची एक गाडी गेली तर आपण थोडंसं आता टाईमाच्या बरोबर असावं. त्याच्यामुळे ह्या गाड्या आपल्या खैसर भेटत आहेत. अजून काही ज्या गाड्या आहेत ते बघूया. ही येणारी खायची तरी एक गाडी असा आणि ती खायची होती जीवदानी गेली. ह्या गाडीच्या लाईट्स आहेत ना ह्या सगळ्या गाड्यांनी आता ब्राईट केलेली आहेत आणि एक्स्ट्रा लाईट लावलेली आहेत. त्याच्यामुळे मग ते दिसत नाही. काहीच्या गाड्या आहेत त्या समजत नाही. काही गाड्यांनी त्यांचे जे गाड्यांची म्हणजे ट्रॅव्हल्सची जी नावं असतात ना ती हायलाईट केलेली आहेत. ती हायलाईट करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक वापरलेल्या आहेत. त्याच्यात पण काही जणांनी LED लाईट्स लावलेले आहेत त्याच्यातनंच. त्याच्यामुळे त्यांची नावं लांबनात दिसतात. अशी कुठली दिसली ना की मी तुमका पुन्हा दाखवेन. हे बघा अशी हायलाईट केलेली असत. समोरनं येणारी अजून एक साई पूजा असा आणि त्याचं नाव बघा हायलाईट केलं ना त्यांनी दिसतं. हां, याच्यासोबतच अजून येणाऱ्या दुसऱ्या पण गाड्या असतात त्या बघ्या. ही पण एक काहीतरी येणारी गाड्या त्यांनी पण त्याचं नाव हायलाईट केलेला त्या बघ्या काहीचा असाचा. हां, याच्यावरनं समजत आपल्या ती लांबनाच दिसतात त्या गाडीने त्याचं नाव जे हायलाईट केलेलं असतं ते बघा सांगतोय काहीचा. आता आपण ही सानवी असा कैसरना लांबनाच येताना दिसतात. आपण सध्या आला असा आता बोगद्याजवळ. कशेडीचा जो बोगदा आहे ना तो बघा आपला. खूपच छान. हा बोगदा किती वेळात आपण पार करतो ना तर आपल्याला समजत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण दाखवला. वरना चालणारा जो टायमर असतात त्या टायमरप्रमाणे आपल्याला समजत की आपण ह्यो बोगदा किती वेळात पार करतो. आपण जर बघितला तर ह्याच्यात हैसर एक जाऊसाठी कटिंग असं म्हणजे लेन चेंज करूसाठी एक पहिला बोगदा असा बारका तो. असे लेन्स चेंज करण्यासाठी अजून किती असतात ना ते बघूया. हो आहे सर अजून एक दुसरं असा लेन चेंज करण्यासाठी बायपास. लेन चेंज करण्यासाठी हो तिसरं बायपास. लेन चेंज करण्यासाठी चौथो बायपास. लेन चेंज करण्यासाठी ह्यो पाचवो बायपास असा आहे सर. आणि आता आपण बोगद्यातनं बाहेर येलो. आपल्या समोर नाही येणारी आपली अजून एक गाडी दिसता. ही असा वक्रतुंड. समोर नाही येणार आपल्या साईडने अजून एक गाडी दिसली. डंपर होतो टँकर. तर आपण बोगद्यात आता बाहेर जाऊ.
पुढे येणाऱ्या कुठल्या कुठल्या गाड्या आपल्याला भेटतील ते बघूया. सगळ्याच गाड्या घेणार नाहीत, काही गाड्या घेणार, काही गाड्या सोडून देणार आपण. तरी देखील आपल्या बोगद्याचा प्रवास कसं होतो ना तो सांगा मला कमेंट करून. आणि बोगद्यात जे बायपास असत लेन चेंज करण्यासाठी, तर ते लेन चेंज करण्यासाठी जे बायपास असत ते मी किती सांगितलं आहे ते मला कमेंट करून सांगा. चला पुढे जाऊया आपण. पण मग साईच्या नवीन अजून बऱ्याच गाड्या असतात आता सध्याच्या घडी, तर त्याच्यामुळे AC नॉन AC आणि AC सेटिंग असा, AC स्लीपर अशा वेगवेगळ्या गाड्या असतात त्यांचे. बघूया चला पुढे अजून काहीचे भेटतात ते. समोरना डॉल्फिन गेली बघा. ऐसर थोडा वाटलं होता, पण मग ह्या गाडीच्या लाईटीत काहीच दिसत नाही. श्री गजानन ट्रॅव्हल्स गेली ऐसरना. ऐसर थोडा आता ह्या ब्रिजसारखे किंवा काही स्ट्रीट लाईट्स आहेत त्याच्यामुळे वाटला होता की व्यवस्थित दिसतात म्हणून. पण मग सगळ्याच गोष्टी अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. आपल्या हायवे रात्रीचा प्रवास करताना ह्यो प्रवास असोच होता, पण मग तरी देखील अजूनपर्यंत एकदम अगदी मोकळ्या मनात जाऊ अशी किंवा बिंदास जाऊ असा वाटत नाही ह्या रस्त्यात. थोडीफार मनात दुखदुख भीती राहता जे नवीन असत त्यांका. आणि बाकीच्या गोष्टी कशा आहेत की पूर्ण कॉन्फिडन्स राहत नाही ह्या गोष्टींमुळे. रात्रीचे जे प्रवास करतात त्यांच्यासाठी बोलते. आपलं तर रोजचं रात्रीचाच प्रवास होता. आणि इव्हन माझ्याजवळ जेव्हा गाडी होती तर गाडी देखील मी रात्रीचंच ट्रॅव्हल करायचो. रात्रीचा प्रवासात थोडीशी मजा येतात. आणि थांबत रमत गमत मी जरी एकटो गेला आहे किंवा माझ्यासोबत माझ्या म्हणजे मिसेस असतात माझी किंवा माझे चिल्ली पिल्ली जरी असतील ना, तरी त्यांच्यासोबत मी केलेलो प्रवास हे आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. तो बघितला असाल तुम्ही कसं केलं आहे. ऐसर वक्रतुंड पुन्हा एक गेली. आपण आता सध्या कशेडी घाट उतरून पुढे गेलो आहोत. खेड. आता आपण खेडला पोहोचतो. श्री गजानन गेली. श्री गजाननची तिसरी गाडी गेली आतापर्यंतची. ST महामंडळाची गाडी गेली आणि ही आता येत आहे ती बघूया कट्टम. ही बस गेली एक वेगळी. आपण पोचलो सध्या खेडमध्ये. जाधववाडी. अरे वा. खेडला आलात तर मग एक बघण्यासारखी गोष्ट ही असा की रस्त्याच्या मध्येच बरोबर काळकाई देवीचं मंदिर असं आहे. काळकाई देवीचं मंदिर बघशाल ना तर मग त्याचा काहीच म्हणजे नुकसान न करता तसंच ठेवलेलं आहे ते मंदिर. ही एक चांगली गोष्ट आहे. असं म्हणजे लोकांच्या भावनेत न दुखवता त्यांनी ते मंदिरचं जतन केलेलं असं. ही साई ट्रॅव्हल्स आहे. आता भोसलेघाट सुरू होणार आहे. आपण खेड रेल्वे स्टेशनच्या थैसर ना जर असं पुढे गेलो की लगेचच भोसलेघाट सुरू हो. सानवी आहे बघा. फुल AC आणि पुन्हा जीवदानी सापडली यायच्या आणि ते पण भोसले घाटात आहे. असं झालं ते. वर चाललो कुदत कुदत. आणि वेलांकणी गेले. वेलांकणी. अच्छा. वेलांकणी आठवता की आपले जे गुरव होते ना तरी ते ह्या गाडीवरती असायचे. ही गोव्याची ट्रिप मारणारी गाडी असा आणि त्या गोव्याच्या गाडीवरती ते असायचे. बऱ्याच ठिकाणी अजून काम भरपूर पेंडिंग असा. ते कामाची ही बघा.
जी संरक्षित भिंत आहे ना ते बांधण्याचं काम अजूनपर्यंत चालू होतं. कामं अजून भरपूर असत. इवन ह्या बाजूक पण हैसर संरक्षण भिंत जी बांधायची आहे ना त्याचं काम अजून बाकी असं ते झालेलंच नाही. ह्या सगळ्या गोष्टी पुढे अजून होऊच्या बाकी असतात. पुढच्या महिन्यात आता आंब्याची ट्रिप चालू होतील, म्हणजे आंबा सीझन चालू आहे. आता चालूच आहे तसं पण मग ज्या कंपन्या आहेत म्हणजे ट्रान्सपोर्टवाल्या आंब्याच्या म्हणजे ज्या काही फेमस असत तर मग आता त्या चालू होतील आंब्याच्या कंपन्या. मग त्यांच्या गाड्या भरल्या की मग त्या आपल्या गावातून म्हणजेच देवगड, मालवण किंवा इतर ठिकाणाहून आपल्या वाशी मार्केटला येणाऱ्या दिसतील. जोपर्यंत आता ते वॅकेशन पण चालू होतील, जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालू होत नाही तोपर्यंत ह्या रस्त्यात तुमका गाड्या कमीच दिसतील. ठीक आहे. खापरोबा होती ती खापरोबा गेली मगाशी. सर ताबा चालू झालाय. भोसले घाट संपला आणि आपण आता पुढे चाललो. नाईक ट्रॅव्हल्स. रॉयल आंब्याची ही मच्छीची गाडी होती, माशाची गाडी. हो इथलं टोल नाका आहे बघा. रस्ता तयार नाही झाला पण मग टोल नाका तयार झालो आधी. छोटी गेली मोर्या. बरं आता आपण अरे हे सगळ्यात डेंजर आहे. जे ट्रॅक्टर चालतात ना रस्त्यावरती रात्रीच्या वेळेस त्या ट्रॅक्टरच्या हौद्यांका लाईट तर नसतातच पण मग तिथे थैसर ते रिफ्लेक्टर पण लावत नाही. आणि हे सगळ्यात डेंजरस म्हणजे चलता फिरता स्मशानभूमी होण्याचं काम आहे. चलता फिरता स्मशान. कारण हे दिसत नाहीत व्यवस्थित. रात्रीच्या वेळेस जर एखादा रोड हिप्नोसिस जो प्रकार बोलतात तो जर एखाद्याक झाला असत तर तो जाऊन सरळ एका ठोकात किंवा अजूनपर्यंत आतापर्यंत झालेले जे ॲक्सिडेंट आहेत ना ते त्या चालत्या गाडी. आता इकडे हैसर लाईट असत एका किंवा जर लाईट नसेल तर ॲटलिस्ट रिफ्लेक्टर म्हणजे जे चमकणाऱ्या पट्ट्या वगैरे असतात जे स्टिकर असतात ते लावू पाहिजे. त्याने ते रिफ्लेक्ट होता बाबा काहीतरी चालला समोर असंच वाटतं. पण मग हे का काहीच नव्हता. जवळ गेल्यानंतर दिसणार आणि मग ते अपघात होणार, ते ॲक्सिडेंट होणार, त्याच्यात जीवितहानी पण होणार. या सगळ्या गोष्टी जर घेऊ पाहिजे. आता आपण पोचलो लोट्या, पीर लोटे, चिपळूणची MIDC काही पूजा. अच्छा त्या साईडने डायव्हर्जन दिलेला त्यावेळेस हवेच फसले. इकडे बघा ह्या बाजू पूर्ण ही MIDC असतात.
बाजूक जर बघितलं तर मग आपल्याला समजतं की ही लोटे MIDC जी असा ना, तर मग हैसर बऱ्याचशा अशा केमिकल कंपनीज असतात की ज्या केमिकल कंपन्यांमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि कोकणचा जर का तुमका विकास करूचा असतात तर मग काही चांगल्या कंपन्या ज्या असतील त्या चांगल्या कंपन्या घेऊन या. जो कोकणचा अशा प्रकारे ऱ्हास करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ना, त्या आमका नको किंवा आमका अशी प्रगती नको, हे आमच्या कोकणकरांचं जे सांगणं असतं ना ते ह्याच गोष्टींवर नसतं. आता जेव्हा आपण चालतो आणि जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस देखील हैसर जे नाले असतात त्या नाल्यातून सोडलेलं ज्यांचं जे पाणी आहे ना ते पण एवढं त्रासदायक ठरतं की त्याची अक्षरशः म्हणजे वास असतात किंवा जो भरपूर त्रासदायक ठरतात, तो वास घेऊ शकत नाही. किंवा जेव्हा आपण श्वास वरती घेतो त्या श्वास घेताना गुदमरल्यासारखं वाटतं. जर आपण 2 मिनिटाच्या या प्रवासात हे गुदमरतो तर हैसर राहणाऱ्या लोकांची काय हालत होत असेल हे विचार करण्यासारखी गोष्ट असेल. सगळे त्यात पण एक नवीन आणखी होऊ घातलेली कंपनी होती ती देखील येत होती हैसर. तर ह्या गोष्टींसाठी जर का आपण पुढाकार घेतला नाही तर मग आपलं जीवन मुश्किल होईल हैसर. त्यात पण जे ह्या गोष्टींमुळे होणारे आजार आहेत ते आजार तर महाभयानक आजार असतात. ते आजार न बरे होणारे किंवा त्याच्यातून निघणाऱ्या ज्या केमिकल आहेत त्या जर एकदा माणसाच्या शरीरात गेल्या तर मग ते केमिकल फॉरेवर केमिकल म्हणून जे बोललं जाणार होतं ते एक केमिकल आहे. तर त्या केमिकलमुळे तर मग जीवन नष्टच होणार. एकदा का आजार लागला ते केमिकल एकदा का माणसाच्या शरीरात गेला किंवा प्राण्याच्या शरीरात गेला तर ते त्या शरीरातून निघणं अशक्य आहे किंवा त्याच्यावर उपचार होणं अशक्य आहे. अशा गोष्टी आहेत. जे मोठे मोठे व्यापारी लोक असतील किंवा आपले नेते मंडळी असतील ते तर फक्त निव्वळ पैशासाठी, पैशाच्या मोहासाठी, ही जी माया जमा करतात त्याच्या मोहासाठी फक्त ते आपल्या सामान्य जनतेचा जीव धोक्यात घालतात. त्यांना ह्याच्याशी काहीच लेणं देणं नाही. आणि राजकारण तर एवढं घाण करून ठेवलं नाही आहे की त्यांनी फक्त ते मतासाठीच करतात, पण तेच मतदारांचा भलाच काही विचार करत नाहीत असंच वाटतं. बोलू गेला तर बऱ्याच गोष्टी असतात, पण मग ह्याच्यात आपण बोलणार किती? माणसाक स्वतःची अक्कल देखील हवी असता. ती जर त्याने घाण ठेवला नसतात पैशासाठी तर मग आपण त्याला काहीच बोलू शकत नाही किंवा त्याच्यावर काहीच उपाय करू शकत नाही. अशा ह्या गोष्टी असतात. आता हीच बघा हैसर पण ही जी कंपनी असतात ना ह्या केमिकलच्या कंपन्या असतात आणि ह्या केमिकलच्या कंपन्या हैसर सरळ सरळ दिसतात. सोबतच हैसर डिटर्जंटच्या काही कंपन्या वगैरे असतात. त्या देखील कंपन्यांमधून जे निघणारा वेस्टेज आहे ते सरळ सरळ नाल्यात सोडले जातात. आजूबाजूची जमिनीची सुपीकता गेली असा, हैसरला पिकांचा नाश झालेली असा, ऱ्हास झाली असा, जमिनीची सुपीकता गेल्यामुळे पिकांवरती परिणाम झालेला असा, हैसरला येणाऱ्या उत्पादनावर परिणाम, लोकांच्या स्वास्थ्यावरती परिणाम, आरोग्यावरती परिणाम झालेला असा. एवढा असून देखील कोकणकर ह्या गोष्टीसाठी जो लढता असा ना तो खरोखर फक्त लढता असा, पण मग त्याचा पाठिंबा आपल्याच नेत्यांचो नाही. जर आपल्याच नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही तर मग हे खूप चांगलं होईल. आपण ह्या अशा गोष्टी जर का साऊथ म्हणजेच आपल्या दक्षिण महाराष्ट्रात वगैरे जर बघितलं किंवा दक्षिण प्रभागात बघितलं तर तिकडे आपल्याला समजत तिकडचे काही जे जिल्हे असत, तिकडची काही राज्य असत, तर मग त्यातलाच कर्नाटक राज्य असा, केरळ राज्य असा, तामिळनाडू असा, ह्या राज्यांमध्ये बघा खरोखर लोकांचा पण विचार केला जाता, त्यांच्या आरोग्याचा विचार केला जाता. तिकडची नेते मंडळी असतील, पुढारी मंडळी असतील, आपण निवडून दिलेली ते थोडा तरी आपला विचार करतात. म्हणून थैसरना जाणाऱ्या ह्या गोष्टी असत तर ह्या गोष्टी त्यांनी काढून टाकल्या नाहीत. आणि ज्या गोष्टीमुळे निसर्गाचा ऱ्हास होता ना अशा गोष्टीचा तो अवलंब कधीच करत नाही. उलट ते निसर्ग जोपासण्याचं काम करतात. आणि त्या परीखभर म्हणून ज्या निसर्गाची ऱ्हास झाली होती ना तो त्यांनी निसर्ग किंवा थैसरल्या वनस्पती, वनौषधी, जे सगळं जपण्याचं काम केलं आहे, तिथली सुंदरता जपण्याचं काम केलं आहे. हे आपल्या महाराष्ट्रात होत नाही. आपण आता पोचलो आहोत ते कोंडमाळा असा. या कोंडमाळ्यात हैसर तो जो ब्रिज असा ना ह्या ब्रिजवरती संपूर्णतः स्ट्रीट लाईट्स म्हणजे पूर्ण झालेलं काम असा. आणि हे जे स्ट्रीट लाईट्स असतात ना ते बघा अगदी व्यवस्थित असत. म्हणजे पूर्ण झाल्यानंतर
या अशा प्रकारे दिसणारं ह्यो आपलं गोवा महामार्गावरचं एक ब्रिज असा. आणि असेच जर सगळेच झाले आणि स्ट्रीट लाईट झाली तर मग खूपच चांगलं होईल. जे आता अंधारा ठिकाणी किंवा बऱ्याचशा ठिकाणी अंधार दिसता आणि आपल्या काही गोंधळ येत असता की आपण एकटे चालतो आहोत त्या रस्त्यावरती असाच वाटतं. तर ते थोडंसं असुरक्षिततेचं दिसतं. पण मग तोच विश्वास जर अशा ठिकाणी असाल तर मग अगदी ठामपणे आपण तो रस्तो किंवा तो प्रवास सुखकर करू शकतो. चला आता समोरनं अजून एक गाडी इली खायची तरी असा. तर ही मनीष असा ट्रॅव्हल्स. हां मगाशी गेली तर त्याच्यात जॉली होती आणि अजून दुसरे पण होते. हे बघा समोर आहे दुर्गा माऊली आणि ही महाकाळ. आता जर का बघितलं हे बघा बाजूक स्वामी रामेश्वर लागली असा. त्याच्या बाजूक पारिजात आहे आणि या बाजूक विमलेश्वर आहे. विमलेश्वरवरती आपल्या आधीची जी माणसं होती ती आत्ता सध्या नाही आहेत. सगळे नवीन दिसत आहेत. पण मग असू दे हे सर्व आपल्या कुटुंबातले मेंबर असतात सदस्य असतात. बघा आपल्या समोर असा रामेश्वर स्वामी रामेश्वर. आणि या स्वामी रामेश्वरची हीच बघा जे नाव त्यांनी लिहिलं आहे ना ते नाव LED लाईट्समध्ये असा लांबूनच दिसतं. अगदी मोहक म्हणजे खूपच छान दिसतं. आणि त्यात पण ही जी आहे ना ती लाईट बघा त्यांनी जी लावल्यानी आहेत त्या लाईट्स. तर मग हे सगळं आवड निवड ही काय की भरपूर गोष्टी आहेत. आणि त्यातल्याच ह्या गोष्टी कारण आपली जी गाडी आहे त्या गाड्यांवरती एक वेगळं जीव असता. तो किती जीव लावतात ना ह्या सगळ्या गोष्टी असतात बघा. मस्त एक नंबर. सर आपल्या साईडची नवलादेवी आणखी आली. महाकाळ असा सोबत आपल्या साईडची ट्रॅव्हल्स आली साई आली आणि असेच बाकीच्या अजून आल्या असतात. तर आपण आता हे घेतलं आणि मग पुढे चाललो. चला आपण आता पुढे जाऊ. आपल्यासोबत असणारे आपली जी माणसं असतात ना त्याच्यात पण सदस्य जी असतात ह्या सदस्यांमध्ये अजून एक नवीन सदस्य. तर मग त्याची आज ओळख झाली आपल्या. कारण क्रॉसिंग जी आहे ना त्या क्रॉसिंगच्या अगोदरच अर्नाळ्यात जे आपला हॉटेल वैष्णवी असतात त्या हॉटेल वैष्णवीक आल्या. तर मग आपली तेव्हा आले आणि त्यांना आराम करू दिला का तर मग पुढे गाडी चालवली. आता गाडीच्या स्टेअरिंगवरती म्हणजेच आपले पायलट असत. तर आपले पायलट आहे आता सध्या तुषार शिंगरे ना शिंगाडे. तर मग तुषार असा आता सध्या आपल्या ह्याच जे आपण बोलतो ना ट्रॅव्हल्स. तर मग हे जे ट्रॅव्हल्सचं कुटुंब असं ना एक भरपूर मोठं कुटुंब असतं. त्याच्यात एवढ्या सगळ्या गाड्यांवरती ते लोक असतात. मग ते अदली बदली होत असतात. तर मग आज आपल्यासोबत असत हैसरना. आता आपलं पुढचा प्रवास ऑलमोस्ट आता कसं आहे की आपण जामसंडात पोहोचलो. पुढे तळे बाजारची एक सीट असणार आहे. 2-3 सीट आहेत त्या. ते उतरलो का जाणार. त्यांचं गाव आहे मुख्यतः वरेरीतले असत ते. आणि किती वर्ष झाले गाडी चालवतो आपण 12 वर्ष. हे एक्सपिरियन्स खूप चांगलं आहे. एवढ्या चांगल्या एक्सपिरियन्समध्ये हे लोक आपल्यासोबत असतात. यांच्यावरती ज्या असतात त्या जबाबदाऱ्या एवढ्या माणसांच्या सोबत घेऊन यायचं एवढ्या सोबत सोडायचा आणि सुखरूप सोडायचा. तर मग ही जबाबदारी हे बखुबीने होतात. म्हणून हे जे आपले सगळे पायलट भाऊ असतात ना त्यांच्यासाठी एकदा हॅट्स ऑफ खरोखर सलाम असा ह्या सगळ्यांसाठी. कारण रात्रभर जागणं आणि त्यांना म्हणजेच गाडी चालवणं या लोकांची जबाबदारी घेणं हे खूप मोठं जोखमीचं काम आहे. तर मग आत्ता आपण जामसंडात असतो. अजून थोड्या वेळाने पोचू तेव्हा आपण पुढे पोचू. चला